आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर. हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही
हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक, त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते, आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो प्रशांत आपला त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचं डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं, त्यांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल, पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे, आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये, तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणं पण चांगले आहेत, या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा, आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा, आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे, ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे.
नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. हां, आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असं पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर. हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखेच दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते? आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये, नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचा डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांनी जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल. पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे, आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये. तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनात त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणे पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती.
आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTT वरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर, हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते? आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये, नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि त्या तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचा डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांनी जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल. पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्याखेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये, तरी पण तो माणूस म्हणजे
एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणे पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय. आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो. आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला. तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही. तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे. गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर. हा धर्मवीर का बनला. धर्मवीर म्हणजे काय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी दीनदुबळ्यांसाठी त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर. हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते. आणि जेव्हा मुळशी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला. त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्मिती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्मिती केलेली दिग्दर्शन पण निर्मिती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो
त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तर्डेंनी, तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचं डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांनी जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल, पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्याखेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे, आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये, तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणे पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे, ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते, ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं, आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष
त्या सिनेमामध्ये दाखवलेला या आता पिक्चर आहे ना धर्मवीर, हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये त्या माणसाचा संघर्ष, कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी, ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक, त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते, आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये नाटकामध्ये बघितलं असेल, तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तरडेंनी, तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचा डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं, त्यांच्या जीवनावर, त्यांनी जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल, पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते, त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे, आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये, तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे, गाणं पण चांगले आहेत, या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा, आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं, काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा, आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे, त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे, ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल
मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTT वरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. हां, आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर, हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते? आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये, नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि त्या तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचा डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांनी जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल. पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्याखेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये. तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणं पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTTवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या
लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर. हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते? आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्मिती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये, नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्मिती केलेली, दिग्दर्शन पण निर्मिती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचा डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल, पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते,
त्यानंतर त्यांनी किती मोठा म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार या वाचणार कुठे आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये, तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणं पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो. आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर. हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते? आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते.
मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो प्रशांत आपला त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तळडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार ते एकदम जबरदस्त त्याचं डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल, पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे, आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये, तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याचं घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणे पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे, ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTTवरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते
ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब. आनंद दिघे साहेब, आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर, हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष, कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी, ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक, त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखेच दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते, आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि त्या तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचा डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांनी जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल, पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्याखेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे, आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये, तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणे पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे
जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. आणि हा सिनेमा आपल्याला OTT वरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असे पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर. हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते? आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्मिती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये, नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्मिती केलेली, दिग्दर्शन पण निर्मिती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचं डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं असं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल. पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये. तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणे पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTTवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा.
आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आभाला एवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवन प्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात आनंद दिघे याची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूमीकार विद्याधर भट यांनी या चित्रपटाचे हे सर्व लुक डिझाईन केले आहे. आनंद दिघे यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असून दे ती सोडवणं हेच त्यांचे जीवनाचे जणू व्रतच होते. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामी असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. प्रवीण तडके यांचे दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि जी स्टुडिओने केले आहे. येत्या 21 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांना जी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला OTT वरही केव्हाही कधीही पाहता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो. आज मी काय बोलणार तुम्ही विचार करत असणार मी काय बोलणार. मी बोलणार आहे आज धर्मवीर पिक्चरच्या बारेमध्ये. धर्मवीर हा पिक्चर कोणावर बनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलाच असेल सिनेमा. हा सिनेमा बनलेला आहे आपला ठाण्याचे मुक्काम पोस्ट ठाणे. आहे का नाही? तो पिक्चर बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओकने त्याच्यामध्ये त्यांची भूमिका केलेली आहे. ते आपले आवडते ज्यांच्या ठाणा मुक्काम पोस्ट ठाणा असं पहिल्या पिक्चरांचं नाव दिलेलं होतं. आनंद दिघे साहेब. आनंद मठ तुम्ही बघितला असेल. आनंद दिघे साहेब तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचे, गोरगरिबांसाठी काम करायचे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्या सिनेमामध्ये दाखवलेला. या आता पिक्चर आहे ना धर्मवीर. हा धर्मवीर का बनला, धर्मवीर म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये. त्या माणसाचा संघर्ष कसे त्यांनी आपला जीवन व्यर्थ केलेला आहे. गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, त्यांना हाक मिळवण्यासाठी ज्यांच्या पाठी कोण नाही. हा पिक्चरच्या सिनेमाचा जो आपल्या आनंद दिघे साहेबांचा रोल केलेला आहे तो प्रसाद ओक. त्यांनी हा पिक्चरमध्ये त्यांच्या सिनेमाचा हुबहू त्याच्या चेहऱ्याचा हावभाव त्यांचे बघितले तर आनंद दिघे साहेबांसारखे दिसतात. तर हा सिनेमा जो बनलेला आहे धर्मवीर, हा धर्मवीर पिक्चरचा जे दिग्दर्शन केलेलं आहे, निर्माता दिग्दर्शन आपला प्रवीण तरडे साहेबांनी केलेलं आहे. प्रवीण तरडे कोण आहे ते? आणि जेव्हा मुलसी पॅटर्न सिनेमा बनवलेला तो सिनेमा भरपूर चाललेला, त्याचे ते निर्माते दिग्दर्शक होते. मंगेश देसाईंनी या पिक्चरला निर्माती केलेली आहे. आणि मंगेश देसाईला तुम्ही भरपूर सिनेमामध्ये, नाटकामध्ये बघितलं असेल. तो खूप हाडाचा कलाकार आहे. त्यांनी या पिक्चरचे निर्माती केलेली, दिग्दर्शन पण निर्माती केलेली आहे. तर हा सिनेमा जो आहे तो त्यांनी जे दिग्दर्शन केलेले आहे मंगेशनी आणि ते तरडेंनी. तर हा सिनेमा जेव्हा येतो, जेव्हा प्रशांत ओकचा त्याच्यामध्ये जी एंट्री दाखवली आनंद दिघे साहेबांची, तेव्हा तुम्ही बघणार तर एकदम जबरदस्त त्याचा डायलॉग डिलिव्हरी. आणि जेव्हा ते एक सीन असते अशी, त्याच्यामध्ये एका घराला आग लावत असतात, तेव्हा ते असे बांबू घेऊन त्या एका बाईला मारायला जातात, तेव्हा आपले प्रशांत ओक येतात आणि ते असा हात पकडतात आनंद दिघे साहेबांची पुरी स्टाईलमध्ये. तर ते आणि सगळ्यांना तो सांगतात की असं आहे.
तेव्हा त्याच्यामध्ये सिनेमामध्ये भरपूर काय आहे बघायसारखं. त्यांच्या जीवनावर, त्यांनी जीवनामध्ये कसा सुरुवातीपासून संघर्ष केला आणि एका पक्षाचं त्यांनी किती नेतृत्व जोरात केलं आहे. तुम्हाला त्या पक्षाचं नाव माहितीच असेल. पण त्या पक्षासाठी त्यांनी तळागाळात जाऊन, म्हणजे आदिवासी खेड्याखेड्यात जाऊन त्यांनी प्रचार केलेला त्याचा. तेव्हा ते एकटे होते. त्यानंतर त्यांनी किती मोठं म्हणजे साम्राज्य उभं केलं तिथे ठाण्यामध्ये, मुक्काम पोस्ट ठाणा. त्या माणसाचं जेव्हा तुम्ही चरित्र बघणार, या वाचणार कुठे, आणि या सिनेमामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, या त्यांचं अकाउंट पण नव्हतं बँकेमध्ये. तरी पण तो माणूस म्हणजे एवढा लोकांच्या मनामध्ये त्याच्या घर होतं की ते साहेब म्हणजे सगळ्यांसाठी जीव का प्राण होता, असं त्यांच्याबद्दल बोलल्या जातं. आणि या सिनेमामध्ये भरपूर काय दाखवलेलं आहे. गाणे पण चांगले आहेत. या पिक्चरचं दिग्दर्शन चांगलं आहे. हा पिक्चर आता तुम्हाला बघायला भेटेल OTPवर, जीवर पण आता येणार आहे. तर हा सिनेमा बघा. आपल्या मराठी माणसांसाठी पिक्चर आहे. मराठी माणसांनी याच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. काय मराठी माणसांना ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता तुम्हाला जर हे सिनेमा बघणार नाही तर मग काय, आता साऊथ पिक्चर एवढा पुढे येतो, तर सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा. आमचा चॅनल बघावा. माझ्या चॅनलचं नाव मराठी चॅनल आहे. त्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आम्हाला लय मोटिवेशन देणार की आम्ही पुढे जाऊन काम करावं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.